स्थगितीचे कारण हे सद्भावनेने नाहीये. आरोपी जाणीवपूर्वक हे प्रकरण लांबवत आहे. असं म्हटलं जातं की कोर्टाची पायरी कधीच चढू नये, आणि असंही म्हटलं जातं नेहमी, ज्यामध्ये सत्यता सुद्धा आहे, की कोर्टामध्ये तारीख पे तारीख असते. आपण वेगवेगळ्या चित्रपटामध्ये पाहिलं असेल, प्रत्यक्षात सुद्धा ज्यांना दुर्दैवाने कोर्टाची पायरी चढायची वेळ आलेली आहे त्यांनी सुद्धा अनुभवलं असेल की न्यायालयामध्ये तारखा पडतात. त्याची कारणं वेगवेगळी असतात. तर या फौजदारी प्रकरणं जे आहेत, तर त्या फौजदारी प्रकरणाच्या अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत. तर फौजदारी प्रकरणांच्या बाबतीमध्ये जो नवीन फौजदारी कायदा आहे, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS, तर या BNSSच्या कलम 346 मध्ये जे आहे ते एक विशेष अशी तरतूद आहे. ती विशेष तरतूद जी आहे, पॉवर टू पोस्टपॉन और ॲडजर्न प्रोसिडिंग, म्हणजे माननीय न्यायालय जे आहे ते तारीख कधी देऊ शकतं, किंवा केस जी आहे ती पुढं पोस्टपॉन म्हणजे पुढची तारीख कधी त्याच्यामध्ये मिळू शकते, याच्यामध्ये कोणत्या मुद्द्यावर मिळू शकते, कधी दिली पाहिजे कधी नाही, याबद्दल सविस्तर गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्यामधले काही ठळक जे मुद्दे आहेत ते आपण आज जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया, तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. तर याच्यामधलं मी महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते आपल्याला म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करतो की प्रोव्हाइडेड दॅट की मुदत जी आहे ती कधी देऊ नये याबद्दल. तर मुदत मिळते हे आपल्याला माहीत आहे, परंतु मुदत कधी देऊ नये याबद्दल याच्यामध्ये विशेष तरतूद आहे BNSS मध्ये 346 जे आहे त्या कलमामध्ये. तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रोव्हाइडेड अल्सो दॅट नो ॲडजमेंट शॅल बी ग्रँटेड फॉर द पर्पज only for enabling the accused person to show cause against the sentence proposed to be imposed on him, provided also that ए मध्ये म्हटलेलं आहे की no adjournment shall be granted at the request of the party except where the circumstances are beyond the control of that party. म्हणजे फौजदारी केसमध्ये साक्षीदार आलेले आहेत आणि काहीतरी कारण देऊन एखादा आरोपी मुदत मागत असेल, हजर राहत नसेल तो, तर याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे ए मध्ये की एक्सेप्ट वेअर सर्कमस्टन्सेस आर बियॉन्ड कंट्रोल ऑफ दॅट पार्टी, म्हणजे कारणच तसं सबळ पाहिजे की जे त्यांच्या कंट्रोलच्या बाहेरमध्ये पाहिजे. उदाहरणार्थ, आरोपी आजारी आहे, आरोपीच्या कुटुंबातील कोणी मयत झालेले आहेत, आरोपीच्या घरी कोणता काही कार्यक्रम असेल, ही एक सबळ कारणं झाली. त्याच्यामध्ये पुढे असं म्हटलेलं आहे की वेअर द सर्कमस्टन्सेस आर बियॉन्ड द कंट्रोल ऑफ द पार्टी नॉट मोर दॅन 2 ॲडजमेंट मे बी ग्रँटेड बाय द कोर्ट after hearing the objection of the other party and for the reason to be recorded in writing. म्हणजे हे जे बियॉन्ड कंट्रोल ऑफ सिच्युएशन असेल, एखादं म्हणजे आज मुदत घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही अशी सिच्युएशन असेल, त्या परिस्थितीमध्ये सुद्धा 2 वेळा मुदत द्यावी आणि ती मुदत देत असताना विरुद्ध पार्टीचं सुद्धा म्हणणं घ्यावं असं यामध्ये म्हटलेलं आहे. पुढे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, द फॅक्ट दॅट द ॲडव्होकेट ऑफ अ पार्टी इज एंगेज्ड इन अनदर कोर्ट शॅल नॉट बी अ ग्राउंड फॉर ॲडजर्नमेंट. म्हणजे बऱ्याच वेळा जे आरोपी आहेत ते असं म्हणतात, पक्षकार असं म्हणतात की आमचे वकील दुसऱ्या कोर्टामध्ये आहेत किंवा दुसऱ्या कोर्टामध्ये काम चालवण्यासाठी गेलेले आहेत आणि त्यामुळे जे आहे ती मुदत द्यावी. तर याच्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे BNSS मध्ये, भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये फौजदारी प्रकरणांच्या बाबतीमध्ये 346 मध्ये, की द फॅक्ट दॅट ॲडव्होकेट ऑफ अ पार्टी इज एंगेज्ड इन अनदर कोर्ट, म्हणजे आमचे वकील दुसऱ्या कोर्टामध्ये गुंतलेले आहेत, तर हे मुदत मागण्याचं कारण नाही, या कारणावरून मुदत देता येणार नाही असं ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. तर पुढं जे आहे एक दुसरं कारण की कधी मुदत देता येत नाही, तर वेअर अ विटनेस इज प्रेझेंट इन द कोर्ट, साक्षीदार हे न्यायालयामध्ये हजर आहेत, बट अ पार्टी ऑर हिज ॲडव्होकेट इज नॉट प्रेझेंट, ऑर अ पार्टी ऑर हिज ॲडव्होकेट दो प्रेझेंट इन कोर्ट इज नॉट रेडी to examine or cross-examine the witness, the court may, if thinks fit, record the statement of the witnesses and pass such order as it thinks fit, dispensing with the examination in chief or cross-examination of the witnesses as the case may be. म्हणजे वकील नाही किंवा पक्षकार नाही ह्या गोष्टीचा वरचा भाग झाला, परंतु साक्षीदार आलेले आहेत, वकीलही हजर आहेत, पक्षकारही हजर आहेत आरोपीचे, किंवा फिर्यादी पक्षाचे साक्षीदार आलेले आहेत आणि फिर्यादी पक्ष जर का साक्षीदार येऊन सुद्धा जर साक्ष घेण्यास तयार नसेल, तर माननीय कोर्ट त्याच्यामध्ये कारणं त्या आदेशामध्ये घालून जर का फिर्यादी पक्षातर्फे साक्षीदार दिले गेले नाहीत, तर फिर्यादी पक्षाचे साक्षीदार डिस्पेन्स विथ करू शकतात, रद्द करू शकतात,
आणि जर फिर्यादी पक्ष त्यांच्या साक्षीदाराचा सरतपास प्रतिज्ञापत्र घेण्यास तयार असेल आणि आरोपी हजर आहे, आरोपीचे वकील जरी हजर असतील आणि त्यांनी उलट तपास घेण्यास तयार नसतील, जर मेहरबान कोर्टाला असं वाटलं की ही मुद्दाम म्हणून केस लांबवली जात आहे, तर त्या परिस्थितीमध्ये माननीय कोर्ट आरोपीने उलट तपास घेतला नाही असे म्हणून आदेश सुद्धा यामध्ये करू शकतात, असं यामध्ये म्हटलेलं आहे. आणि सफिशियंट एव्हिडन्स हॅज बीन ऑब्टेन्ड टू रेज अ सस्पिशन that the accused may have committed an offense and it appears likely to further evidence may be obtained by a remand. This is a reasonable cause for remand वगैरे बऱ्याचशा बाकीच्या गोष्टी आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये जे आहे, जे आपण नेहमी म्हणतो किंवा वकिलांना कधी कधी भेटलं जात नाही आणि अर्जामध्ये सुद्धा लिहिलं जातं की वकील आमचे दुसऱ्या कोर्टामध्ये काम करत आहेत त्यामुळे मुदत द्यावी, तर इट विल नॉट बी अ ग्राउंड फॉर ॲडजर्नमेंट, अशी स्पेसिफिक प्रोव्हिजन जे आहे ते याच्यामध्ये आहे. अँड वेन द मॅटर इज पोस्टेड फॉर द हिअरिंग देन 2 ॲडजर्नमेंट्स आपण घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये 2 ॲडजर्नमेंट हे जास्तीत जास्त म्हणजे द सिच्युएशन इज बियॉन्ड कंट्रोल ऑफ द पार्टीज असं असेल तर, म्हणजे कारण तशा प्रकारचं सबळ असलं पाहिजे, तर 2 मुदती ज्या आहेत त्या मिळू शकतात. आणि बियॉन्ड कंट्रोलच्या पाहिजे ती सिच्युएशन, जसे मी आत्ता मगाशी या व्हिडिओच्या काही वेळापूर्वी कारणं सांगितली. तर वारंवार जे रिपीटेडली मुदत मागत असतील तर माननीय कोर्ट नो क्रॉसचा म्हणजे यांनी पुरावा त्या साक्षीदाराचा उलट तपास घेतला नाही अशा स्वरूपाचे आदेश सुद्धा करू शकतात. अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडलेली असेल, समजलेली असेल. आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचे बेल आयकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. आपण या व्हिडिओला लाईक केल्यानंतर आपल्याला कलरचे एक हाईप नावाचं बटन दिसेल, त्यालाही क्लिक करा. त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाही. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. आणि आपण या व्हिडिओला जर फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या आमच्या प्रोफाईल्सवर आणि पेजेसवर पाहत असाल, अद्याप जर का आपण त्या ठिकाणी फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा. त्या ठिकाणी सुद्धा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.